मला कॉलेजमध्ये हेच शिकवलं जातं की अन्यायाच्या विरोधात उभे राहा, एखाद्याला फासावर कसा चढवायचा, परंतु त्याला त्या फासावरून खाली कसा आणायचा, त्याला तिथून कसं मुक्त करायचं हे कॉलेजमध्ये शिकवलं जातं. आम्हाला कॉलेजमध्ये हे शिकवलं जातं की एका माणसाला फासावर कसं चढवायचं, त्याला शिक्षा कशी मिळवून द्यायची हे शिकवलं जातं. परंतु आम्हाला कॉलेजमध्ये हे शिकवत नाही की तो गुन्हेगार आहे, त्याला कसं वाचवायचं, कसं त्याला सेफ करायचं, त्याला त्याच्यातून कसं मुक्त करायचं हे अजिबात शिकवलं जात नाही. मग इथं आल्यावर ते आम्ही ह्याचं बघ, त्याचं बघ, ह्या वकिलाचं बघ असं करतो. त्यामुळे कॉलेजमध्ये जे शिकवलं जातंय ते फक्त मशीन यंत्रणेप्रमाणे सरकारी वकील बनवत आहेत की ह्याला फासावर चढवायचंय, फासावर चढवायचं. म्हणजे मी स्वतः बोललेलो आहे, आत्ताही बोलतो की आम्हा वकिलांच्या सोशल मीडियावरच्या ज्या स्टोरी असतात, ज्या कलम कायदा शिकवतोय त्याचं बिलकुल अनुकरण करू नका. कारण काय आहे, कायदा प्रॅक्टिकली वेगळा आहे आणि ऑफलाईन वेगळा आहे. मी जे काही कॉलेजमध्ये शिकलो ते शिकायला मला 5 वर्ष लागली आणि कॉलेजमध्ये शिकलेलं कोर्टात विसरायला मला ते 3 वर्ष लागले. त्यामुळं माणसानं जे काही सोशल मीडियावर दिसतं पटकन विश्वास ठेवून त्याचं अनुकरण करू.